आजपर्यंत आम्हाला आत्महत्या करण्याच्या वाटेवर असणाऱ्या शेतकऱ्यांनी जास्त करून फोन केलेले आहेत. कोणत्या माहिती विचारण्यासाठी, त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी फोन केलेले आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात फोन आलेले आहेत. आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात फोन केलेले आहेत. कारण का परत ग्रामीण भागामध्ये कॅन्सरचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसून येतं आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याचं सेविंग आणि आपल्या ज्या काही योजना आहेत त्या तुटपुंज आहेत या सगळ्या आरोग्याच्या प्रश्नांपुढं. तर हे सोडवण्यासाठी शेतकरी शेती विकतोय, कर्ज काढतोय आणि त्याच्यातनं कर्जबाजारीपणाकडं जाण्याचं मोठं प्रमाण आज ग्रामीण भागातलं आरोग्याचे प्रश्न आहेत. तर हे प्रश्न असताना पूर्ण भारतामध्ये आज 33 लाख सामाजिक संस्था आहेत. फक्त महाराष्ट्रामध्ये 5 लाखपेक्षा जास्त सामाजिक संस्था आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मिळून 198 पेक्षा जास्त योजना शेतकऱ्यांच्यासाठी आहेत. भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या हजारो लोक एकमेकांच्यासाठी मदत करायला तयार आहेत. आपण नाम फाउंडेशनच्या निमित्तानं करोडोनं मदत करणारी लोक बघितली आपण. तर शासन व्यवस्था आहे, सामाजिक संस्थांची व्यवस्था आहे आणि वैयक्तिक पातळीवर मदत करणारी माणसं आहेत. ह्या तिन्ही व्यवस्था असताना सुद्धा प्रश्न एकीकडे आहे, उत्तर एकीकडे आहे आणि जो शेतकरी आत्महत्या करू पाहतोय, अडचणीत आहे, जो नागावला गेला आहे ह्या सगळ्या व्यवस्थेनं, त्याला कुठं उत्तर आहे हे माहीतच नाही आहे. तुम्ही एक उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर तो हा दुवा म्हणजे शिवार हेल्पलाईन आहे.